कारण माझी लाईफ इन द UKची एक्झाम बुक आहे. मला युनिक नंबर मिळाला म्हणजेच मी पास झाले. गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. आणि आज आहे परत सुट्टीचा दिवस आणि मी निघालेले बाहेर. तर आज एक विशेष कारण आहे की मी कुठे निघाले ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर आधी मी तुम्हाला सांगते वेदर. तर आजचं वेदर आहे ना खूपच अगदी पाऊस आहे आणि खूप विंडी आहे. म्हणजे गस्ट कंटिन्युअसली येते. टेम्परेचर पण खूप कमी आहे सकाळपासून. ॲक्च्युली रात्रीपासून पाऊस सुरू आहे. म्हणजे मी कालच जेव्हा वेदर चेक केलं होतं ना, जेव्हा ऑफिसमध्ये होते, कारण मला आजचा प्लॅन फिक्स होता, तर मी विचार केला की अरे वेदर तर खूपच एक्स्ट्रीम आहे आजचं, तर काय करायचं. कारण असं वाटलं की रोड्स क्लोजर वगैरे नको असायला पाहिजे. कारण अशा वेदरमध्ये ना एकतर बऱ्याच वेळेस ट्रॅफिक ॲक्सिडेंट असं होतं आणि इथं असं वेदर तसं विशेष नाही आहे की पहिल्यांदाच आहे असं म्हणून. आणि अशा पावसाच्या वेदरमध्ये ड्रायव्हिंग करणं पण ना खूप क्रिटिकल वाटतं. कारण खूप पाऊस असेल ना तर समोरचं काहीच दिसत नाही. कारण इथं असंच वेदर मोस्टली असतं आणि विंटर सुरू झालं आहे तर इथे विंटरमध्ये असंच वेदर असतं ऑलमोस्ट. काल खूपच थंडी होती, अगदी मायनस टेम्परेचर होतं. पण आज पाऊस आहे त्यामुळे पावसामुळे झालेलं काय की टेम्परेचर थोडं वाढलं, पण विंडी आणि पाऊस खूपच. मी आता सिटीमध्ये आलेले आहे आणि खूप ट्रॅफिक आहे. म्हणजे ऑलरेडी मला 20 मिनिटाच्या रस्त्याला मला ऑलमोस्ट 40 मिनिटं लागले. आणि GPS ने मला आतले रस्ते सांगितले, कारण रस्त्यावर काहीतरी ॲक्सिडेंट पण झाला होता किंवा ट्रॅफिक जॅम होती काही रस्त्यावर, तर त्यांनी GPS ने मला डायरेक्ट केलं डिफरंट रूटने. आणि ते करत करत मी आता सिटी सेंटरला आले आणि मी तिथे स्टक झालेले. आणि दरवेळी इथं आले ना तर इथं खूपच ट्रॅफिक असते ॲटलिस्ट सिटीमध्ये. तर मी आता इथे कार पार्किंगमध्ये आलेले. वीकेंड म्हटलं की असंच होतं, सगळ्या कार पार्किंग्स पण फुल असतात, ट्रॅफिक असते. वीकेंडला बाहेर पडणं आणि त्यातल्या त्यात अशा वेदरमध्ये. तर माझं आज रिझन यायचं असं आहे बाहेर एवढ्या खराब वेदरमध्ये पण, कारण माझी लाईफ इन द UKची एक्झाम बुक आहे आणि मी ती आज द्यायला आलेली आहे. इथे कार पार्क केले की इथंच जस्ट ऑन फूट जाईल, जवळच आहे. मग तिथे जाऊन एक्झाम देईल आणि मग सांगेल काय रिझल्ट आला आहे. तर आताच माझी लाईफ इन द UKची एक्झाम झाली आणि मला युनिक नंबर मिळाला म्हणजेच मी पास झाले. रिझल्ट असा कळत नाही की किती मार्क्स मिळाले किती नाही, पण 24 क्वेश्चन्स असतात आणि पासिंग असते 18 मिनिमम 18 मार्क्स तरी पाहिजे. तर मला युनिक नंबर मिळाला आणि जो की मी माझ्या पुढच्या ॲप्लिकेशन ILR आणि सिटिझनशिपच्या ॲप्लिकेशनसाठी यूज करू शकते. तर येस, ॲक्च्युली ना जेव्हा मी आले ना तिथे पण खूप गर्दी होती, कारण ते ना त्यांचा स्टाफ कमी आला होता आज आणि त्यामुळे ते दोघंच होते आणि ते आम्हा सगळ्या ॲडल्ट्सला गाईड करत होते आणि सगळं चेकिंग वगैरे करत होते. त्यामुळे तिथे पण खूप केऑस होता. पण चला, फॉर्च्युनेटली एक्झाम झाली. थोडा उशीर झाला पण झाली आणि एक जो माइलस्टोन होता तो परत कंप्लीट झाला. मी कार पार्किंगकडे न जाता डायरेक्ट घरी न जाता थोडी शॉपिंग करेन, कारण आता इंडियाला पण जायचं आणि आज विकेंड म्हटल्यावर बरेच शॉप्स लेट नाईटपर्यंत ओपन पण राहतील. तर मी जाते, थोडी शॉपिंग करते. तर मी इथे डायरेक्टला आले एक्झाम घ्यायला आणि इथे ही स्टेडियम आहे प्रिन्सिपल आहे आणि इथं आज रग्बीची मॅच आहे. खूप सारी गर्दी आहे. ती सगळी फोटोग्राफी वगैरे चालली आहे. फ्लॅग वगैरे घेऊन खूप सारी एवढी गर्दी आहे स्टेडियमला, खूप सारी. आणि हे वेगळे गेट्स आहेत, भरपूर सारे असे स्टॉल्स पण आहेत शॉपिंगसाठी. आणि मी जसं म्हणाले तसं वेदर खूपच रेनी आणि विंडी आहे, तरी पण लोक आले तिथे मॅच बघायला आणि त्यांच्या टीमला सपोर्ट करायला. आणि इथला हा ना खूप फेवरेट आणि फेमस गेम आहे रग्बी, त्यामुळे नेहमी रग्बीच्या मॅचेस असतील ना कार्डिफला, पर्टिक्युलरली वेल्सचाच गेम आहे तर कार्डिफला वगैरे ह्या मॅचेस असतात. तर लोक खूपच क्रेझी आहे आणि असं सपोर्ट करायला वगैरे येतात असतात. जर तुम्ही कार्डिफला तुमची लाईफ इन द UK एक्झाम घेत असाल, त्याचं लोकेशन आहे ना अगदी सिटी सेंटरलाच आहे
म्हणजे आता जे मी प्रिन्स पिलाटी स्टेडियम समोरच तुम्ही आलात की ते लोकेशन आहे ते मी दाखवते. तर तुम्ही सिटी सेंटरला आलात ना तर इथे हे जे मार्केट चेंबर्स आहे ना 5 to 7 मार्केट चेंबर्सला इथे लाईफ इन द यूकेची एक्झाम होते कार्डिफला. थँक्यू. पावसामुळे माझे केस आणि माझं सगळं पेहरावच बदललेला आहे. मला एक सांगायचं, जर कार्डिफमध्ये तुम्ही लाईफ इन द यूके एक्झाम घेत असाल तर त्याचा ॲड्रेस आहे हे मार्केट चेंबर्स 5 to 7 मार्केट चेंबर्स. आणि तुम्हाला आतमध्ये एंट्री करायची आहे. इथून एंट्री केली की तुम्ही सरळ इथे येणार पुढे आणि सरळ येऊन लिफ्टने 5व्या मजल्यावर जायचं आहे. तर 5th फ्लोअरला लाईफ इन द यूके एक्झाम होते आणि तिथे गेल्यावर ते सगळे आपल्याला इन्स्ट्रक्ट करतात काय काय करायचं आहे कसं. तर सरळ आतमध्ये जाऊन तुम्हाला लाईफ इन द यूकेची एक्झाम देता येईल. लाईफ इन द यूकेची एक्झाम जर कार्डिफमध्ये घेत असाल तर ते हाय स्ट्रीटलाच आहे कार्डिफचं. आणि सरळ तुम्ही इथं आलात कार पार्किंग केल्यानंतर तुम्हाला ऑन फूटच यावं लागेल कारण इथे कार वगैरे पार्किंग नाही आहे अगदी सेंटरजवळ. तर ते तुम्हाला अलीकडे पार्क करून कुठेही सेंट डेव्हिड्स कार पार्किंग किंवा कॅपिटल किंवा NCT आणि मग आतमध्ये येऊन जावं लागेल. तर ते एक्झॅक्ट प्रिन्स पिलाटी स्टेडियम आहे इथे मागे. त्याच्यासमोरच तिथे मागे गेलं की मार्केट चेंबर्स आहे त्या एक्झामसाठी. तर हा पूर्ण एरिया आहे मार्केट चेंबर्सच्या इथे आलं आहे येण्याचं. आणि इथे कार्डिफ क्रिसमस मार्केट पण लागले. आता क्रिसमस येणारच आहे तर असे बरेचसे स्टॉल्स आहेत. तर हा आहे कार्डिफ कासल आणि इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू होतं आणि इथेच ते क्रिसमस मार्केट लागलेले. माझं एक हे फेवरेट शॉप आहे. फेवरेट शॉप आहे लाश. तिथं मला हॅलो परत एक वेळा. आता मी आले कार पार्किंगमध्ये आणि परत चालले घरी. सगळं झालं. खूप फिरले. पाऊस पण खूप होता आणि शॉपिंग केली मी. जास्त नाही केली कारण खूप थकले. खूप चालावं लागलं. म्हणजे सकाळपासून निघाले तेव्हा कार पार्क केली त्यानंतर चालतेच आहे तर खूप थकले. खाल्लं वगैरे. आता मी परत घरी जाते आणि लवकरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. प्लीज लाईक माय व्हिडिओज अँड कमेंट्स ऑन इट अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि तुम्ही असंच स्वतःची काळजी घ्या आणि मी पुन्हा भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.